आकाशवाणीच्या नांदेड केंद्रावरून आम्ही बोलत आहोत, प्रसारित करत आहोत पावसाळ्यात होणारे आजार आणि त्यावरील उपाययोजना याविषयी श्री गुरु गोविंद सिंघजी जिल्हा रुग्णालय नांदेड येथील वैद्यकीय अधिकारी डॉक्टर दत्तात्रय इंदुरकर यांची बालाजी गवारे यांनी घेतलेली मुलाखत. श्रोतेहो नमस्कार. श्रोतेहो, पावसाळा सुरू होतोय, नवे पावसाळा सुरू झालाय असं म्हणायला हरकत नाही. आणि आपल्याला माहीतच आहे, पावसाळा म्हटलं की आजारांचं माहेरघर असतं. पावसाळ्यामध्ये अनेकांना, बऱ्याच नागरिकांना आजार होत असतात. त्याचे कारणही वेगवेगळे असतात. त्याच्यामध्ये पाणी हे एक कारण आहे. कारण पावसाळ्यामध्ये सर्वत्र पाऊस पडलेला असतो, घाण पाणी साचलेलं असतं, सर्वच पाणी वाहून जातं अशातला काही भाग नाही. बऱ्याच ठिकाणी डबके साचलेले असतात आणि या डबक्यांवर बरेच डासही साचलेले असतात. त्याच्यापासून खूप आजाराची निर्मिती होते असं म्हणायला हरकत नाही. तर श्रोतेहो, आज आपल्या कार्यक्रमातून पावसाळ्यात होणारे आजार आणि त्यावरील उपाययोजना या अनुषंगानं आज आपण श्री गुरु गोविंद सिंघजी जिल्हा रुग्णालय नांदेड येथील वैद्यकीय अधिकारी डॉक्टर दत्तात्रय इंदुरकर सर यांच्याकडून आपण माहिती घेणार आहोत. पावसाळ्यामध्ये जे आजार होतात ते कोणते कोणते होतात, का होतात आणि त्यावर उपाययोजना आपण काय केली पाहिजे याविषयी आज सरांकडून आपण निश्चितच माहिती घेऊयात. तेव्हा मी आपणा सर्वांच्या वतीनं डॉक्टर दत्तात्रय इंदुरकर सरांचं मनपूर्वक स्वागत करतोय. सर नमस्कार. नमस्कार. सर, मी सुरुवातीला म्हटल्याप्रमाणे पावसाळा म्हणजे आजारांचं माहेरघर म्हणतात. सर्वत्र पाऊस पडलेला असतो, पाणी साचलेलं असतं, सर्वच पाणी वाहून जातं अशातला काही भाग नसतो आणि त्यामुळे ही आजाराची निर्मिती होते असं म्हणायला हरकत नाही. आणि यासोबतच सर अनेक कारणं आहेत की जे पावसाळ्यामध्ये वेगवेगळे आजार होऊ शकतात. तर सर निश्चितच आपण याविषयी आज आपण चर्चा करूयात. तेव्हा सर या चर्चेला सुरुवात करत असताना मी तुम्हाला पहिला प्रश्न असा करतो की सर, पावसाळा जो आहे या पावसाळ्यामध्ये आजार जे आहेत ते कोणते कोणते होतात बरं? या पावसाळ्यामध्ये जे आजार होतात ते मुख्यत्वे दूषित पाण्यामुळे होणारे काही आजार आहेत, जे प्रामुख्यानं टायफॉइड, कॉलरा, जुलाब व उलट्यांचे आजार, ज्याला आपण अॅक्यूट गॅस्ट्रोएन्टरायटिस असं म्हणतो. तर हे काही दूषित पाण्यामुळे होणारे काही आजार आहेत. आणि या व्यतिरिक्त पाणी साचल्यामुळे आणि डासांच्या उत्पत्तीमुळे झालेले जे काही आजार आहेत ते मलेरिया आणि डेंग्यू हे दोन प्रामुख्यानं असलेले आजार आहेत, जे की डासांच्या उत्पत्तीमुळे होतात. अच्छा सर, पावसाळा आहे, पावसाळ्यामध्ये विषाणूजन्य आजारही होतात, जीवाणूजन्य आजारही होतात आणि बुरशीजन्य आजारही सुद्धा होतात. हो सर, आता आपण हे जे आजार आहेत याची एकाएकानं आपण माहिती निश्चितच घेऊयात. पण सर, आता पावसाळा म्हटलं की पावसाळ्यात पाऊस मोठ्या प्रमाणात पडत असतो, पाण्यामुळेही बरेच आजार होत असतात. तर सर, या पाण्यामुळे कोणते कोणते आजार होतात बरं? जसं की आता मी म्हटल्याप्रमाणे टायफॉइड, कॉलरा, जुलाब व उलट्यांचे आजार हे प्रामुख्याने होणारे दूषित पाण्यामुळे होणारे आजार आहेत. अच्छा बरं सर, आता पाऊस म्हटलं की सर्वत्र पडतो, पाणी साचतं आणि या साचलेल्या पाण्यावर डासही निर्माण होतात आणि या डासांमुळे सुद्धा आपल्या नागरिकांना अनेक आजार होतात. तर या डासांमुळे कोणते कोणते आजार होतात सर? डासामुळे होणारे जे आजार आहेत ते मलेरिया आणि डेंग्यू हे जे आजार आहेत ते जास्त प्रमाण वाढते या आजारांचं पावसाळ्यामध्येच. कारण की जे पावसामध्ये जे साचलेलं पाणी असते त्यामध्ये या डासांची उत्पत्ती होते आणि त्यामुळे हे जे आजार आहेत मलेरिया आणि डेंग्यू या आजाराचं प्रमाण वाढते. बरं सर, हे आजार जे आहेत हे पावसाळ्यातच का होतात बरं? पावसामुळे पाणी साचते आणि डासांची वाढ होते. तसेच पिण्याचे पाणी दूषित होण्याची शक्यता वाढते. तसेच ओलसरपणा वातावरणात असल्यामुळे जंतू जसं की विषाणू, जीवाणू आणि बुरशी यांची वाढ होते. यामुळे उलट्या, जुलाब, पोटाचे आजार, तापीचे प्रमाण वाढते. तापीच्या रुग्णसंख्येमध्ये यामुळेच वाढ होते. बरं सर, हे आपण जे आजार सांगितलेत, विषाणूजन्य आजार आहेत, बुरशीजन्य आजार आहेत, जीवाणूजन्य आजार आहेत आणि डासांमुळे तसंच पाण्यामुळे होणारे काही आजार आहेत. बरं सर, हे आजार होऊ नयेत यासाठी आपण काय काळजी घ्यावी बरं? मी यासाठी नागरिकांना सुचवू इच्छितो की नेहमी उकळलेले किंवा फिल्टर केलेले पाणी घ्या. बाहेरचे पाणी पिणे टाळा. पाण्याची भांडी नेहमी झाकून ठेवा, जेणेकरून पाणी दूषित होणार नाही. सर, दिवस पावसाळ्याचे आहेत आणि पावसाळ्याच्या दिवसांमध्ये पाणी साचल्यामुळं घाणही होत असते आणि या घाणीवर माशाही खूप मोठ्या प्रमाणात होत असतात आणि
अनुषंगानं ह्या माश्या आपल्या घरामध्येही येत असतात आणि आपलं जे अन्न आहे या अन्नावर सुद्धा बसतात. तर सर, पावसाळ्यामध्ये आपलं अन्न जे आहे, आपण जो आहार घेतो, या बाबतीमध्ये आपण काय काळजी घेतली पाहिजे बरं? याबद्दल आपण काय सांगाल? पावसाळ्यामध्ये मुळातच आपली पचनशक्ती मंदावते. त्यामुळे आपण ताजे, गरम व स्वच्छ अन्न खाल्ले पाहिजे. रस्त्यावरचे उघडे अन्न जिथे की माशा व घाण असण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे आपण बाहेरचे पदार्थ, जंक फूड आणि दूषित पदार्थ टाळायला पाहिजे. छान. सर, आपण बोलत असताना हेही सांगितलं की पावसाळ्यामध्ये जे आहे डेंग्यू होतो, मलेरिया होतो. तर सर, हे डेंग्यू किंवा मलेरिया जे आहेत, या आजारांचे रुग्ण वाढताना आपण पाहतो पावसाळ्यामध्ये. तर सर, हे न वाढण्यासाठी किंवा त्याचं काय कारण आहे की पावसाळ्याच्या दिवसांमध्ये डेंग्यू आणि मलेरियाचे रुग्ण वाढतात आणि हे वाढू नयेत यासाठी आपण काळजी सुद्धा काय घेतली पाहिजे, याबद्दल काय सांगाल? जसं की आपण आत्ताच म्हटलोत की पावसाळ्यामध्ये साचलेल्या पाण्यामध्ये डासांची वाढ होते. त्यामुळे आपण ही काळजी घेतली पाहिजे की घराभोवती पाणी साचू देऊ नका. कूलर, जुन्या टाक्या, कुंड्या, टायर यामध्ये पाण्याची साठवण होऊ नये याची काळजी घेणं खूप गरजेचं आहे. त्यामुळे ते आठवड्यातून एकदा तरी स्वच्छ करणं गरजेचं आहे, जेणेकरून डासांची वाढ होणार नाही आणि डासामुळे जे आजार आहेत जसं की डेंग्यू, मलेरिया यांचा धोका टळेल. आणि पूर्ण बाह्यांचे कपडे वापरणं गरजेचं आहे. मच्छरदानींचा नियमित वापर करणे पण गरजेचं आहे. आणि जर ताप आल्यास आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्यायला विसरू नका. छान. सर, पुढचा एक प्रश्न मी तुम्हाला असा विचारू इच्छितो की सध्याला आहेत शाळा सुरू झालेल्या आहेत. आपले लहान बालक, छोटी छोटी मुलं शाळेमध्ये जातात आणि शाळेत जात असताना त्यांना रस्त्यानं जावं लागतं, पाणी साचलेलं असतं, होऊ शकतं लेकरू पडतंही, घाण होतं, असं बरेच काही घडू शकतं सर जात असताना, येत असताना शाळेमध्ये. तर सर, पावसाळ्यामध्ये या शाळकरी मुलांनी काय काय काळजी घेणं गरजेचं आहे आणि त्यांच्या पालकांनी सुद्धा काय काय काळजी घ्यावी बरं? तर पावसात भिजल्यानंतर अंग कोरडे करून लगेच कोरडे कपडे वापरावे. शाळेतून आल्यानंतर हात साबणाने स्वच्छ धुण्याची सवय लावावी. स्वच्छ पाणी आणि पौष्टिक आहार द्यावा. हे मी पालकांना आणि मुलांना विनंती करतो की ह्या गोष्टीचं पालन करणं पावसाळ्यामध्ये खूप गरजेचं आहे, जेणेकरून पावसामुळे होणारे आपले आजार जे आहेत आपल्याला टाळता येतील. सर, पावसाळ्यामध्ये अनेक आजार होत असतात, जसं की आपण सांगितलं तर विषाणूजन्य आजार आहे, जीवाणूजन्य आजार आहेत, हिवताप सुद्धा होऊ शकतो, मलेरिया होऊ शकतो. तर सर, हे आजार समजा झाले तर आपण काय उपाययोजना म्हणून घरच्या घरी उपाययोजना काय कराव्यात बरं? या तापीमध्ये मुख्यत्वे निर्जलीकरण म्हणजे डिहायड्रेशनचा धोका वाढतो. त्यामुळे आपण पाण्याचे प्रमाण मुबलक ठेवावे. जर शक्य असल्यास WHO गायडेड ORS, ज्याला आपण जलसंजीवनी म्हणतो, ते जलसंजीवनी पण घरच्या घरी आपण घेऊ शकतो आणि त्वरित आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्यायला यानंतर विसरू नये. अच्छा सर, या मलेरिया सोबतच डेंग्यू सुद्धा होऊ शकतो पावसाळ्यामध्ये आणि आपण बघतो वरचेवर डेंग्यूचे रुग्ण सुद्धा वाढताना आपण पाहतो. एखाद्या वेळेस साथ आली की मोठ्या प्रमाणामध्ये ती साथही येते. तर ही साथ आल्याच्या नंतर आपण काय काळजी घेतली पाहिजे बरं, जेणेकरून या आजारापासून आपण अलिप्त राहू? जसं आपण आता सांगितलं की घराभोवती पाणी साचू देऊ नका. कूलर, जुन्या टाक्या, कुंड्या आठवड्यातून एकदा तरी स्वच्छ करणं गरजेचं आहे, जेणेकरून डासांची वाढ होणार नाही आणि त्यातूनच मलेरिया आणि डेंग्यूचा धोका टळेल. समजा सर, आता मी अगोदरही म्हटलं की डेंग्यूचे रुग्ण आपल्याला वाढताना बघायला मिळतात. समजा सर, डेंग्यूचा रुग्ण आहे तर त्याच्यावर उपाययोजना किंवा उपचार काय काय करावे लागतील? उपचार, आपल्याला डेंग्यूची लक्षणं जर असे आढळले की तीव्र ताप आहे आणि खूपच बॉडी पेन आहे, तर अशा वेळेस आपण डॉक्टरांचा सल्ला घ्यायला विसरू नये आणि त्वरित रक्ताची तपासणी करून डेंग्यू आहे नाही एकदा खात्री करून घेऊन मग ते आपले डॉक्टर आपली उपचार पूर्ण करतील. छान. सर, पुढचा एक प्रश्न मी तुम्हाला असा विचारू इच्छितो की मधुमेही रुग्ण आहेत, अर्थात शुगरचे जे रुग्ण आहेत, या शुगरच्या रुग्णांनी या पावसाळ्यामध्ये काय काळजी घ्यावी बरं? मधुमेही रुग्णांनी आपली नेहमीची औषधी नियमित घ्यावी न चुकता
आणि आपली शुगर नियंत्रणात ठेवावी. तसेच त्यांनी आपल्या पायांची काळजी घ्यावी. आपले पाय स्वच्छ आणि कोरडे ठेवावेत. जर जखम झाल्यास ती किरकोळ समजून दुर्लक्षित करू नका. ताप किंवा संसर्ग झाल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. सर, आता हे मधुमेह रुग्णांसाठीचं आपण सांगितलं काय काळजी घेतली पाहिजे. सर, तसं शाळकरी मुलांबद्दल सांगत असताना आपण सांगितलेले आहे, तरी पण सर सर्वच मुलं शाळेमध्ये समजा गेल्यावर पाऊस आला किंवा आल्यावरही झाला आणि घरी खेळत सुद्धा असतात सर मुलं, लहान लेकरं. तर या लहान लेकरांनी काय काळजी घ्यावी आणि त्यासोबतच आपल्या घरी जे ज्येष्ठ नागरिक असतात, अर्थात आपण त्यांना सिनियर सिटीझन जे म्हणतो, तर या सिनियर सिटीझन्सनी आणि या लहान छोट्या छोट्या लेकरांनी काय काळजी घ्यावी बरं पावसाळ्यामध्ये? पावसात भिजल्यानंतर अंग कोरडे ठेवावे. लगेच कोरडे कपडे वापरावे. शाळेतून आल्यानंतर त्यांनी हात साबणाने स्वच्छ धुवायची सवय लावावी आणि स्वच्छ पाणी, पौष्टिक आहार हा घ्यावा. आणि तसेच उबदार कपडे वापरू शकता. आणि त्यांनी त्वचेची काळजी घेणं पण खूप गरजेचं आहे, जेणेकरून त्यांना त्वचेचे आजार होणार नाहीत. सर, आजार न होण्यासाठीच्या आपण सांगितल्यात उपाययोजना. सर, पावसाळ्यामध्ये आपल्याला जे आजार होतात ते केवळ आपल्या मानवनिर्मित चुकांमुळे होतात असं म्हणायला हरकत नाही. तर सर, पावसाळ्यामध्ये कोणत्या मानवांकडून चुका होतात जेणेकरून ते आपल्याला टाळल्या पाहिजेत बरं, आपण काय सांगाल याबद्दल? यामध्ये महत्वाच्या चुका जे म्हणजे उघड्यावरचे अन्न आपण खातो तर ते नाही खायला पाहिजे. उघड्यावरचे अन्न खाऊ नका. दूषित पाणी पिऊ नका. ताप आल्यास दुर्लक्षित करू नका. साध्या भाषेत बोलायचं तर जर ताप आला तर तो आजार अंगावर काढू नका. त्यानंतर आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्यायला विसरू नका. या काही गोष्टी आहेत जे आपण टाळल्या पाहिजेत. सर, पुढचा प्रश्न मी तुम्हाला असा विचारू इच्छितो की प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर. आजार झाल्यावर उपचार करण्यापेक्षा तो आजार होणार नाही याची जर आपण काळजी घेतली तर होणारा संभाव्य जो आपला खर्च आहे किंवा उपचार करण्यासाठी होणारा जो आपला वेळ वाया जाणार आहे, आपल्याला मानसिक त्रास होणार आहे, शारीरिक त्रास होणार आहे, तर सर हा त्रास होऊ नये तर आरोग्याच्या दृष्टीनं आपण काय काळजी घेतली पाहिजे? आमच्या श्रोत्यांना आपण काय सल्ला द्याल बरं सर? निश्चितच प्रतिबंध हाच सर्वोत्तम उपचार आहे. त्यामुळे स्वच्छता पाळा, सुरक्षित पाणी प्या, डासावर नियंत्रण ठेवा, वेळेवर डॉक्टरांचा सल्ला घ्या, स्वतःची आणि आपल्या कुटुंबाची काळजी घ्या. सर, आपण खूप चांगला सल्लाही आमच्या श्रोत्यांना दिलात. बरं सर, आरोग्याच्या दृष्टीनं आपण अजून आमच्या श्रोत्यांना काय मार्गदर्शन करणार बरं? पावसाळा हा निसर्गाला नवसंजीवनी देणारा ऋतू आहे. मात्र याच काळात अनेक संसर्गजन्य आजाराचे प्रमाण वाढते. त्यामुळे प्रत्येकाने स्वतःची आणि आपल्या कुटुंबाची योग्य काळजी घेणे अत्यंत आवश्यक आहे. पावसामुळे पिण्याचे पाणी दूषित होऊ शकते. त्यामुळे जुलाब, उलट्या, टायफॉइड, कॉलरा, कावीळ यासारखे आजार होण्याचा धोका वाढतो. म्हणून नेहमी उकळलेले किंवा शुद्ध केलेले पाणीच प्या. घरातील पाण्याची टाकी नियमित स्वच्छ ठेवा आणि पाणी साठवण्याची भांडी नेहमीच झाकून ठेवा. जेवणापूर्वी आणि शौचानंतर साबणाने हात धुण्याची सवय लावा. उघड्यावर विकले जाणारे कापलेले फळं, अस्वच्छ अन्नपदार्थ आणि दूषित पाणी टाळा. शक्यतो ताजे आणि गरमच अन्न खा. पावसाळ्यात साचलेल्या पाण्यात डासांची वाढ मोठ्या प्रमाणात होते. त्यामुळे डेंग्यू, मलेरिया, चिकनगुनिया यासारखे आजार होऊ शकतात. घराच्या आजूबाजूला पाणी साचू देऊ नका. कूलर, टायर, फुलदाण्या आणि पाण्याची भांडी नियमित रिकामी करून ठेवा. पूर्ण बाह्यांचे कपडे वापरा आणि आवश्यक असल्यास डास प्रतिबंधक क्रीम किंवा मच्छरदाणीचा वापर करा. ताप, अंगदुखी, जुलाब, उलट्या, पोटदुखी, कावीळ, सततचा खोकला किंवा श्वास घेण्यात त्रास अशी काही लक्षणे दिसल्यास घरगुती उपचारावर वेळ घालवू नका. त्वरित जवळच्या आरोग्य केंद्रात किंवा डॉक्टरांकडे जाऊन उपचार घ्या. स्वतःहून औषधे घेणे टाळा. लक्षात ठेवा, स्वच्छ पाणी, स्वच्छ परिसर, स्वच्छ हात आणि योग्य वेळी उपचार हीच पावसाळ्यात निरोगी राहण्याची गुरुकिल्ली आहे. चला, आपण सर्वजण मिळून स्वच्छता राखूया, आजारांना दूर ठेवूया आणि निरोगी पावसाळ्याचा आनंद घेऊया. खरंच श्रोते हो, आत्ताच सरांनी सांगितल्याप्रमाणे पावसाळा आहे, पावसाळ्यामध्ये अनेक आजार होत असतात आणि पावसाळ्यामध्ये कोणते कोणते आजार होतात हेही सरांनी सांगितलं. त्यासोबतच पाण्यामुळे जे आजार होतात
ते आजार कोणते कोणते होतात आणि त्यावर आपण काय काळजी घेतली पाहिजे याबद्दलही सरांनी मार्गदर्शन केलं. त्यासोबतच डासांमुळे कोणते कोणते आजार होतात याबद्दलही सरांनी सांगितलं आणि आजार होऊ नये यासाठी आपण काय काय काळजी घेतली पाहिजे याबद्दलही सरांनी मार्गदर्शन केलं. सर, आपण आलात आणि आमच्या श्रोत्यांना खूप चांगली अशी माहिती दिलीत. त्याबद्दल सर्व श्रोत्यांच्या वतीनं आपले धन्यवाद. नमस्कार. नमस्कार. श्रोतेहो, आत्ताच आपण पावसाळ्यात होणारे आजार आणि त्यावरील उपाययोजना याविषयी श्री गुरु गोविंद सिंघजी जिल्हा रुग्णालय नांदेड येथील वैद्यकीय अधिकारी डॉक्टर दत्तात्रय इंदुरकर यांची बालाजी गवारे यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकलीत. मुलाखतीचा हा कार्यक्रम आकाशवाणीच्या नांदेड केंद्रावरून प्रसारित करण्यात आला.